नमस्कार मित्रांनो, मी अमोल जाधव. स्वागत आहे तुमचे CSC मराठी या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, जर का तुम्ही वोटर आय डीसाठी ॲप्लिकेशन केलं असेल तर ते ॲप्लिकेशन आता कोणत्या स्टेजला आहे हे आपल्याला ट्रॅक करता येईल घरबसल्या. ते कसं मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला प्ले स्टोअरवरती यायचं आहे. इथे येऊन तुम्हाला सर्च करायचं आहे वोटर हेल्पलाईन. वोटर हेल्पलाईन एवढं टाकून तुम्हाला सर्च केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला वोटर हेल्पलाईन हे ॲप्लिकेशन जे आहे ते दिसेल. हे तुम्हाला तुमच्या फोनमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचे आहे. माझ्या फोनमध्ये ऑलरेडी इन्स्टॉल आहे, त्यामुळे मला इथे ओपन ऑप्शन दिसत आहे. सिम्पली तुम्हाला याला ओपन करायचं आहे. हे ॲप्लिकेशन तुम्ही ओपन केल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला इथे तुमचं एक अकाउंट बनवावं लागेल. जर तुमचं पहिलं अकाउंट बनलेलं असेल तर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून डायरेक्टली इथे लॉग इन करायचं आहे. जर तुम्ही पहिल्यांदा हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल केलं असेल तर तुम्हाला इथे न्यू यूजरचा एक ऑप्शन देण्यात आलेला आहे. यावरती तुम्हाला क्लिक करावं लागेल. त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकावा लागेल. मोबाईल नंबर टाकल्यानंतर एक OTP तुमच्या मोबाईल नंबरवरती पाठवण्यात येईल. तो OTP इथे टाकून तुम्हाला व्हेरीफाय करायचं आहे. पुढे विचारलेली संपूर्ण माहिती भरायची आहे. इथे अकाउंट बनवून घ्यायचं आहे. अकाउंट बनवून घेतल्यानंतर परत आपल्याला लॉग इन पेजवरती यायचं आहे. तर आपण जे काही मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकलेला आहे तो इथे आपल्याला टाकायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे लॉग इन करायचं आहे. मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकल्यानंतर खाली सेंड OTP हे एक बटन दिसेल. यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक OTP पाठवण्यात आलेला असेल. तो OTP तुम्हाला इथे टाकायचा आहे. त्यानंतर लॉग इन नाव यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. एवढं केल्यानंतर आता इथे आपल्याला ॲप्लिकेशन ट्रॅक करायचं आहे. तर त्यासाठी इथे वोटर रजिस्ट्रेशन ऑरेंज कलरचा ऑप्शन आहे, त्यावरती तुम्हाला एकदा क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकताय ट्रॅक स्टेटस ऑफ युअर फॉर्म. यावरती तुम्हाला एकदा इथे चेकचं बटन दिसत आहे हिरव्या कलरमध्ये, यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला विचारेल रेफरन्स ID. तर तुम्ही ज्यावेळेस वोटर आय डीसाठी अप्लाय केलेला आहे तर त्यानंतर तुम्हाला एक रेफरन्स ID मिळालेला असतो. तो ID आपल्याला इथे टाकायचा आहे. त्यानंतर इथे आपल्याला स्टेट जे आहे ते निवडायचं आहे. आपलं जे महाराष्ट्र राज्य येतं तर आपण इथे महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करणार आहे. आता रेफरन्स नंबर तुम्हाला तुमचा जो फॉर्म मिळालेला आहे किंवा मेसेजमध्ये बघा तुम्हाला रेफरन्स नंबर भेटून जाईल. रेफरन्स नंबर कसा असतो ते देखील तुम्हाला मी दाखवतो. तुम्ही पाहू शकता या पद्धतीचा एक रेफरन्स नंबर जो आहे तो जनरेट झालेला असतो. तो तुमच्याकडे असेल किंवा मोबाईलमध्ये SMS मध्ये चेक करा, तुमच्याकडे हा रेफरन्स नंबर असेल. हा तुम्हाला इथे संपूर्ण लिहून घ्यायचा आहे कुठेतरी आणि कॉपी करायचा आहे. आणि त्यानंतर इथे आपल्याला रेफरन्स ID जिथे विचारत आहे त्या ठिकाणी तो तुम्हाला संपूर्ण टाकून घ्यायचा आहे किंवा कॉपी पेस्ट करायचा आहे. एवढं केल्यानंतर इथे आपण आपलं राज्य सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर खाली तुम्ही पाहू शकताय ट्रॅक स्टेटस हा एक बटन देण्यात आलेला आहे. यावरती तुम्हाला सिम्पली क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकता इथे ट्रॅकिंग स्टेटस ॲज ऑन जी डेट दाखवलेली आहे त्या डेटच्या पुढे ऑल अपडेटेड म्हणजेच आपलं जे वोटर ID आहे ते जनरेट झालेलं आहे किंवा तुम्ही जे काही अपडेट केलेली आहे ती अपडेट जनरेट झालेली आहे. तुम्ही इथे पाहू शकता सगळ्यात पहिली स्टेप जी असते ती सबमिटेड असते. त्यानंतर ती पुढे जाते BLO अपॉइंटमेंट होते. BLO अपॉइंट झाल्यानंतर फील्ड व्हेरीफाईड होते. त्यानंतर ॲक्सेप्ट होते आणि ॲक्सेप्ट झाल्यानंतर तुम्ही ही जे तुमचं वोटिंग कार्ड जनरेट झालेलं आहे ते डाउनलोड करू शकता. त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा EPIC ID जो आहे तो जनरेट झालेला बघायला मिळेल. आणि आता हे काही दिवसानंतर तुमच्या ॲड्रेसवरती हे वोटिंग कार्ड जे आहे ते बाय पोस्ट येणार आहे. जर तुम्हाला हे वोटिंग कार्ड आता डाउनलोड करायचे असेल तर तुम्ही हे डाउनलोड देखील करू शकता. ते देखील तुम्हाला मी सांगतो कसं डाउनलोड करायचं ते. तर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा इथून बॅक यायचं आहे. बॅक झाल्यानंतर इथे आपण पाहू शकताय हिरव्या कलरमध्ये डाउनलोड EPICचा एक ऑप्शन आहे. यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला 2 ऑप्शन विचारले असतील. तुमच्याकडे EPIC नंबर आहे का? जर तुमच्याकडे EPIC नंबर असेल तर तुम्ही डायरेक्टली EPIC नंबर टाकून डाउनलोड करू शकता. अन्यथा तुमच्याकडे रेफरन्स नंबर असेल तर तुम्ही रेफरन्स नंबरने देखील इथे डाउनलोड करू शकता. आणि जर रेफरन्स नंबर तुमच्याकडे नाही आहे, EPIC नंबर तुमचा जनरेट आहे पण माहीत नाही, तर तुम्ही इथे सर्च बाय डिटेल्सवरती क्लिक करून तुम्ही तुमचे नाव आणि EPIC नंबर काढू शकता.
त्यानंतर तुम्ही डाउनलोड करू शकता। तर आता आपल्याकडे रेफरन्स नंबर आहे, तर आपण रेफरन्स नंबरच्या साहाय्याने वोटिंग कार्ड जे आहे ते डाउनलोड करणार आहे। त्यासाठी आपण इथे हा दुसरा पर्याय निवडणार आहे। तर इथे आपल्याला रेफरन्स नंबर विचारलेला आहे, तर इथे आपण आपला रेफरन्स नंबर जो आहे तो टाकून घेऊया। या प्रकारे तुम्हाला तुमचा रेफरन्स नंबर इथे टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे राज्य सिलेक्ट करण्यासाठी विचारेल, तर आपलं महाराष्ट्र राज्य इथे आपल्याला सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर फेच डिटेल्स यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। तुम्ही पाहू शकता फेच डिटेल्स यावरती क्लिक केल्यानंतर आपलं नाव आपल्याला इथे आलेलं दिसेल। त्यानंतर आपल्या या वोटिंग कार्डसोबत कोणता मोबाईल नंबर लिंक आहे त्याचे शेवटचे 4 अंक तुम्हाला इथे बघायला मिळेल। असेंब्ली काय आहे ते बघायला मिळेल। त्यानंतर खाली इथे एक प्रोसीडचं बटन आहे, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक OTP पाठवला जाईल। तो OTP तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर तुमचं वोटिंग कार्ड जे आहे ते या पद्धतीने डाउनलोड झालेलं दिसणार आहे। तुम्ही पाहू शकता स्क्रीनवरती या पद्धतीने तुमचे लेटेस्ट PVCमध्ये लेटेस्टवालं जे वोटिंग कार्ड आहे ते अशा पद्धतीने डाउनलोड झालेलं दिसणार आहे। याची तुम्ही नंतर स्मार्ट कार्ड बनवून घेऊ शकता, अन्यथा तुम्हाला हे काही दिवसांनी पोस्टाने तुमच्या पत्त्यावरती येणार आहे।